पूजा, आता मी तुला ना तुझे काही फोटो दाखवतोय, त्या फोटोच्या तू काही आठवणी सांगाव्यात असं वाटतंय. हा फोटो तुमच्याकडे होता? मग माझ्याकडे सर्जाचे बरेच फोटो आहेत. वा, काय आठवण आहे या फोटोची? खूप आठवणी आहेत याच्या. कारण सर्जा हा चित्रपट पहिला होता माझा, म्हणजे पहिलं काम हा, ते होतं. आपलं बोलणं. हा. आणि हा लव्ह प्रसंग सीन काय? हा. लव्ह सीन सुद्धा पहिल्यांदाच करणार होते मी याच्यात. अच्छा. हा. हा. आणि ही जी माझी मोकळी पाठ आणि त्याच्यावरती केस सोडलेले, हा. हे आयत्या वेळी मला दिग्दर्शकांनी, म्हणजे आपले दत्ता दत्ताजीने. काकांनी सांगितलं हा. की असं असं आपण गाण्यामध्ये हे करतोय. तर मी 2 मिनिटं थांबले की म्हणजे पाठ मोकळी असं विचारलं. हो हो, मोकळी. पण मला एक खूप खात्री होती की दत्ता काका असं म्हणजे विचित्र काही घेणार नाही. तर तुम्ही कारण सर्जा, राजदत्त हे नाव, इतकं मोठं नाव इतकं नाव, आहे. दिग्दर्शक हो राजदत्त हो. म्हटल्यानंतर सगळं चालू आहे आणि याच्यामध्ये. मी म्हणजे एकदाही असं डोक्यात काही शंका अशी काही आली नाही. पण मला जरा असं वाटलं की बापरे, आता माझी पाठ मोकळी अशी दाखवायची, एवढंच हा. वाटलं. मग म्हटलं की नाही, तुझे केस त्याच्यावरती येणार, त्यामुळे आज काळजी नको करू, असं वाईट काही वेगळं काही नाही दिसणार. हा. आणि माझा पूर्ण विश्वास होता त्यांच्यावरती. हा. त्यामुळे मग ती ही आठवण आहे. आणि मग हे गाणं आणि त्याचा शॉट घेतला गेला. हा. पण इतका कलात्मकतेने तो शूट केलाय की तिथं पाठीचं असं काही म्हणजे वेगळं असं विचित्र काही दिसलं नाही, वेग असं काही वाटलं नाही. इतका तो गोड सीन होता. आणि त्यानंतर मग आम्ही हा सीन झाल्यानंतर घरी गेलो शूट झाल्यावरती. तेव्हा सीमा काकी आल्या नव्हत्या. शूटिंग हे जे शूट झालंय ते धोम धरण वाईला. अच्छा. हा. तिथं आम्ही राहत होतो. हा. ह्याला महाबळेश्वरला आणि हा. वाईमध्ये असं दोन्हीकडे आमचं शूट असायचं. हा. तर तिथे आम्ही वाईमध्येच आम्ही राहत होतो. तर जेव्हा आम्ही हॉटेलवर गेलो तर तेव्हा आम्ही संध्याकाळी जेवायला एकत्र बसायचो. तेव्हा दत्ता काका म्हटले, आज चिंगाने कुठला शॉट दिलाय विचार जरा तिला. अच्छा. आणि मग काकीला कळलं होतं. हा. मग काकी हसायला लागली, म्हणली काय ग, कुठला सीन केला आज? आणि अच्छा. इतकं गोड होतं ना ते. तुम्हाला सांगू का, ते जे प्रेम आणि ती जी माया आहे ना, खरंच कुठे जगात म्हणजे कितीही तुम्ही लाखो रुपये ओतले तरी ते प्रेम, ती माया खरंच कुठे मिळणार नाही. म्हणजे हे आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी इतकं प्रेम, इतकी माया. तर त्या पिढीचं वैशिष्ट्यच होतं ते. विशिष्ट म्हणजे असं वाटलंच नाही की मी कुठंतरी दुसऱ्या ठिकाणी गेले आणि सिनेमात काम करते. इतकं घरगुती वातावरण आणि मला इतकं सगळ्यांनी प्रेम दिले ना तिथे त्या सेटवर. इव्हन निळूभाऊंची एक आठवण सांगेन. निळूभाऊ जेव्हा सेटवरती पहिल्यांदा निळूभाऊंबरोबर माझं काम होतं ना, तर ते समोरून चालत येत होते आणि मला त्यांच्याकडे बघून ना सगळे ते जुने चित्रपट त्यांचे बघित होते. लक्ष्मी, तो असा सासूरवाशीण वगैरे, सासूरवाशीण, तो सामना, सिंहासन, असं ते सगळे विलन असलेले निळूभाऊ. आणि समोर बघून मला हसू पण येत होतं आणि असा राग पण येत होता. आणि म्हणजे संमिश्र भावना होती की आता ह्यांच्याबरोबर हे माझ्याकडे कसे बघतील, यु नो, असं वाटलं होतं मला एक क्षणी. पण त्यांच्याबरोबर जेव्हा मी आणि काम करताना मी हसतच होते. मग दत्ता काका मला एकदा ओरडले, हसते कशाला, हसते कशाला? मी म्हटलं निळूभाऊंना बघून हसू येतंय मला. मी खरं सांगितलं त्यांना. पण नाही, मग झालं म्हणजे काम झाल्यानंतर निळूभाऊंचा स्वभाव इतका छान, इतका छान की हे सगळं ते म्हणजे कसं काम करत असतील खरंच. म्हणजे खूप शब्द नाही आहेत त्यांच्यासाठी. पण त्यांनी खलनायक गाजवला आणि इतर खरे अष्टपैलू कलाकार ते. अष्टपैलू सगळ्या प्रकारच्या भूमिका त्यांनी साकारल्या. अगदी खूप सुंदर. हा लक्ष्मीकांत बेर्डे आणि मी. हा, ह्याचं पण एक मी तुम्हाला सांगेन की राजा नवाजला बाजामधलं पहिला डान्स, पहिलं गाणं. अच्छा. म्हणजे डान्स स्क्रीनवरती डान्स पहिलं करणार म्हणजे ते गाणं होतं, डान्सचं गाणं होतं. आणि आपले सुबल सरकार होते डान्स डिरेक्टर. बापरे बापरे, म्हणजे मी इतकी रडले होते या गाण्याच्या वेळेला. का सांगते तुम्हाला की एक स्टेप मला जमत नव्हती. मग ह्या वेळेला लक्ष्मीकांतनी असा हात धरला आणि लक्ष्मीकांत म्हटला, मी खांदा असा असा करतो, तू पण माझ्या बरोबर कर. असं करत कसं आम्ही पुढे चालत जातो सगळं डान्स करत असं. आणि त्याच्यामध्ये माझे एक्सप्रेशन्स असे होते की एका म्हणजे ते गाण्यात मध्ये कळेल तुम्हाला की हे गाणं होतं की
कुत्रा जादू करतो. हा ते तसंच कुत्रा होता. सिनेमाची थीम तशीच थीम होती. होती आणि जादू केल्यानंतर मी छान अशी हसत खेळत त्याच्याशी डान्स करते आणि परत जादू काढून गेल्यानंतर मी खूप रागाने असे त्याच्याकडे बघते. हा असं ते गाणं होतं. म्हणजे एक्साइटमेंट होती अगदी. एक्साइटमेंट म्हणजे हे पहिलं गाणं आणि असा डान्स होता म्हणून मी हसले की रडले होते तेव्हा ह्या स्टेप्सच्या वेळेला. सुबलदा बापरे. पण नंतर माझ्याशी इतकी छान मैत्री झाली त्यांची, खूप छान. पण पहिलं मात्र त्यांचं असं होतं की तुला डान्स येतोय असं विचारायचं. हा. आपण म्हटलं ना की हो येतो येतो, मग दाखव मला काय ते, चल असं. अच्छा. पण खूप गोड होते सुबलदा. मी इतकी गाणी केलीत ना त्यांनी माझी, खूपच तर छान. त्या काळातले ते टॉपचे टॉपचे हो होते. अगदी. हो, हो. आता तुला मी एक तिसरा फोटो दाखवतोय, तो बघून तू एक्साइट होती लक्ष. एक होता विदुषक. हो मग अरे खूप छान. हे गाणं यमुनेच्या काठावर, राधे यमुनेच्या काठावर जो जवा, असं गाणं होतं हे. हा तर त्यामधले एक्सप्रेशन्स डॉक्टर समजावून सांगतायत की हा कृष्ण आणि पण हा तुझा सखा आहे हा आणि त्याच्यावरती ते तिचं प्रेम असतं आणि हा ते भाव येऊ देत असं ते सांगत होते तेव्हा. हा. तुम्ही पाहिला एक होता विदुषक? आम्हाला बघायलाच नाही मिळालं. तर कारण सांगतो तुला, तू चांगलं मला विचारलं. का? सिनेमा फक्त पुण्यात प्रदर्शित झाला, मुंबईत हा सिनेमा प्रदर्शित होऊ शकला नाही. 93 सालचा सिनेमा आहे आणि प्लाझा थिएटरला बॉम्बस्फोट झाला हो हो 12 मार्च 93. आणि डॉक्टर जब्बार पटेल यांचं म्हणणं होतं की माझा सिनेमा हा प्लाझालाच रिलीज व्हायला पाहिजे आणि प्लाझा काही महिने बंद असल्यामुळे एक होता विदूषक हा मुंबईत प्रदर्शित झाला नाही, अशी दुर्दैवाने नोंद व्हावी लागली. हो हो हो. या चित्रपटाला सुद्धा मधु कांबीकर हा त्यांनी माझं सिलेक्शन केलं होतं. अच्छा. त्यांनी ह्याच्यासाठी, कारण सगळ्या लावण्या होत्या हा आणि हा वर्षा होती. चित्रपट हो वर्षा होती. हा या मी डॉक्टरांना भेटले तेव्हा ते म्हणाले की माझा चित्रपट आहे तो लावणी प्रधान चित्रपट आहे आणि तुला लावण्या येतात का, तुला डान्स येतो का? तर मी म्हटलं होतं की हो मला येतो डान्स, कारण एका लावणीसाठी मी NCCला लावणीवरती माझं सिलेक्शन झालं होतं NCC मध्ये. अच्छा. 12वी मध्ये मी NCC मध्ये होते आणि हा. माझं कल्चरल मध्ये माझं स्पेशल कॅटेगरीमध्ये सिलेक्शन झालं होतं आणि मी डायरेक्ट महाराष्ट्राची वेलकम गर्ल म्हणून मी दिल्लीला गेले होते. हो अच्छा. हा हां. तर तेव्हा मी म्हटलं मला येते लावणीत, पण ते म्हणाले की नाही माझं काही नाही, मला लावणीतलं फार नाही कळत, तर मधु कांबीकरांना तू भेट, त्या सांगतील तुला येते की नाही. मग तिथं मी एक छोटीशी लावणी करून दाखवली मधुताईला, तिला ती आवडली. ती म्हणाली की हरकत नाही, मी हिला शिकवेन. मग शिकण्यासाठी मी हनुमान थिएटर, मधुकर नेराळे, हनुमान थिएटरला जायचे मी. मग अच्छा. माझ्याबरोबर बरेच डॉक्टरांचे असिस्टंट असायचे ना, कांचन नायक, हेमंत देवधर, समीरण वाळवेकर, हो हे सगळी गँग होती. ही सगळे आमची वरात सगळी तिकडे. मग तिथे जाऊन आम्ही ते लावण्या कशा करतात, मग ते पावलं म्हणतात त्याला, ते पावलं कशी करतात ते सगळं शिकले मी. आणि त्यांचे मॅनरिझम, त्यांचं उठणं, त्यांचं बघणं, त्यांची नजर, हे सगळं मला शिकायला लागलं तिथे. अर्थात त्यातलं थोडंसं तुम्ही म्हणाल ना रोल कुठे कट झाला, ह्याच्यामध्ये रोल कट म्हणण्यापेक्षा ना त्या चित्रपटाची लांबी जास्त वाढली होती, त्याच्यामुळे काही याच्यामध्ये थोडे छोटे छोटे शॉर्ट्स ते कट झाले होते. हा एवढंच फक्त. पण महत्वाचा रोल होता डॉक्टर जब्बार पटेल यांच्या सिनेमात. डॉक्टरांकडे करायचं काम म्हणजे तुझं दिग्दर्शकांच्या बाबतीत खूप भाग्यवान आहे. खूप भाग्यवान आहे. पहिला चित्रपट राजदत्त, नंतर महेश कोठारे, गिरीश घाणेकर, पितांबर काळे, डॉक्टर जब्बार पटेल, सगळे अगदी मोठे दिग्दर्शक सगळे. त्यामुळे तशी ब्लेस्ड आहे मी त्या बाबतीत. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.